नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीत एकदम कुरकुरीत झटपट होणारे मस्त सोयाबीनचे ड्राय मंचुरियन कसे बनवायचे ते बघणार आहोत. ते सुद्धा नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीत. मुलांना मधल्या वेळेत खायला द्यायला, डब्यासाठी, नाश्त्यासाठी, अगदी प्रवासाला टाइमपास म्हणून सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. प्रोटीनने भरभरून हा नाश्ता तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. जर रेसिपी आवडली तर लाईक करा. चला तर मग सुरुवात करूया. आता याआधी बऱ्याचदा सोयाबीनचे मंचुरियन भिजवून मसाले लावून त्याला पिठामध्ये घोळवून तेलामध्ये तळून खाल्ले जातात. पण ही रेसिपी आजची थोड्या वेगळ्या पद्धतीत आहे. बऱ्याचदा काय होतं, लहान मुलंच काय तर मोठी माणसं सुद्धा सोयाबीन आतमध्ये असल्यामुळे ना ते खायला मागत नाही. पण असं हे तुम्ही मंचुरियन करून दिले ना तर मुलांना सुद्धा कळणार नाही. सोयाबीनची भाजी मुलं खात नाही, सोयाबीनचे असे मंचुरियन खात नसेल तर मी दाखवल्या पद्धतीने सोयाबीनचे मंचुरियन नक्की करून बघा. आता सुरुवातीला काय केलं, 100 ग्राम किंवा 3 कप आपण सोयाबीन जो वड्यांमध्ये येतो तो पाण्यामध्ये भिजत घातला. पाण्यामध्ये भिजत घालताना चिमूटभर मीठ घालायचं, म्हणजे सोयाबीन भिजतानाच त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं की खाताना ते पानसट सुद्धा लागत नाही. अगदी साध्या पाण्यामध्ये 15 मिनिटांमध्ये लवकर भिजून तयार होतं. तुम्हाला जर खूप घाईची वेळ असेल तर गरम पाण्यामध्ये तुम्ही 5-6 मिनिटासाठी भिजवून ठेवू शकता. आणि 100 ग्राम सोयाबीनचे सुद्धा मंचुरियन भरपूर होतात. असे फुलल्यावर चांगले हे असे दुप्पट होतात. आता काय करायचं, हातावर मावतील इतके सोयाबीन घेऊन यातलं हाताने चांगलं पाणी पिळून आपण घेणार आहोत. असं केलं की यामध्ये पाण्याचा अंश राहत नाही आणि तुम्हाला कमीत कमी पिठामध्ये हे सोयाबीन तयार करता येतात. तर सगळे 100 ग्राम सोयाबीन यातलं सगळं असं पाणी आपण पिळून घेतलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मावतील तितके थोडे थोडे आपण सोयाबीन काढून घेणार आहोत. लहान भांडं घेतलं म्हणून थोडेच काढलं. तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये करत असाल तर थोडे जास्त घेऊ शकता. आणि मिक्सरला फक्त चालू बंद करत असं हे थोडंसं जाडसर क्रशमध्ये आपल्याला हे सोयाबीन मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. अजिबात इथे पाण्याचा उपयोग आपण केलेला नाही. आणि थोडीशी अशी भरड किंवा थोडं जाडसर असं सोयाबीन राहिलं तरी सुद्धा चालू शकेल. जर मोठे मोठे तुकडे राहत असेल तर दुसऱ्या बॅचमध्ये घालून ते बारीक करू शकता. तर इथे आपण संपूर्ण 100 ग्राम सोयाबीन 3 बॅचमध्ये मिक्सरला फिरवून घेतलं. आता यामध्ये 1.5 चमचा भरून आपण इथे काश्मीरी पावडर घालणार आहोत. काश्मीरी पावडरमुळे याला नैसर्गिक लालसर रंग येतो. वेगळं तुम्हाला फूड कलर रंग वापरावा लागत नाही. अगदी नैसर्गिक रंगाचे तुमचे मंचुरियन खाण्यासाठी तयार मिळतील. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. चमचाभर आपण इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. जर घरामध्ये उपलब्ध असेल तर चमचाभर तुम्हाला इथे सोया सॉस घालायचा आहे. नसेल तर स्किप करू शकता. घरामध्ये जर असेल तर चमचाभर रेड चिली सॉस तुम्ही यामध्ये वापरू शकता. नसेल तर थोडंसं टोमॅटो केचप असतं ते सुद्धा थोडंसं वापरू शकता. अगदी चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे. सोया सॉस असेल किंवा रेड चिली सॉस असेल त्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी मीठ असल्यामुळे मीठ अगदी कमीच घालायचं आहे, नाहीतर खारट होऊ शकतात. एक मध्यम आकाराचा कांदा तो सुद्धा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये ढोबळी मिरची, गाजर किंवा मशरूम, पनीरचे तुकडे, थोडंसं चीज वगैरे किसून तुम्ही घालू शकता. म्हणजे मुलांना जसं आवडेल तर त्यांच्या सवडीप्रमाणे तुम्ही हे करू शकता. हवं असेल तर थोडीशी कोथिंबीर सुद्धा यामध्ये भुरभुरू शकता. तुम्हाला जसं आवडेल तसं तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही हे वाढवू शकता. सगळे फ्लेवर्स आपण सोयाबीनमध्ये सुरुवातीला मिक्स करून घेतलेले आहे. आता साधारणतः 100 ग्राम तुमचे सोयाबीन असेल तर त्यासाठी अर्धा कप किंवा 100 ग्राम प्रमाणात कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. आणि याच कपाने बरोबर पाव कप किंवा 2 चमचे म्हणाल तर साधारणतः आपण इथे मैदा घेतलेला आहे. मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा किंवा मल्टीग्रेन आटा सुद्धा वापरू शकता. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर अर्धा कप जाड पोहे असतात ना, थोडेसे भाजायचे, गार करून मिक्सरला बारीक पूड करून यामध्ये वापरू शकता. फक्त पोहे वापरत असाल तर थोडीशी 1 चिमूटभर साखर घालायची, म्हणजे तुमचे मंचुरियन तेलकट होत नाही आणि रंगसुद्धा अगदी छान येतो. आता अजिबात यामध्ये पाण्याचा उपयोग न करता हा छान गोळा होईपर्यंत आपण मळून घेतला. आपण घेतलेले सगळे जिन्नस अगदी परफेक्ट मेजरिंगसह असल्यामुळे तुमचा हा गोळा असा परफेक्ट तयार होतो. पटकन मंचुरियन बनवायला घेणार आहोत. अजिबात पीठ भिजत वगैरे ठेवायचं नाही. आता तत्पूर्वी कढईमध्ये मंचुरियन तळण्याकरता तेल गरम करत ठेवलं. छोटी कढई घ्या, शक्यतो लोखंडी असेल तर बेस्ट, म्हणजे यामध्ये कमी तेलकट कुरकुरे तुमचे मंचुरियन तळून तयार होतील. आता एका हातानेच आपण इथे मंचुरियन बांधणार आहोत तर त्यासाठी हाताला थोडंसं पाणी किंवा तेल लावू शकता. आता अगदी छोटे छोटे गोळे घेतलेले आहे. शक्यतो छोटेच घ्या, म्हणजे कमीत कमी तेलामध्ये अगदी आतपर्यंत डीपपर्यंत चांगले तळून लवकर तयार होतील, कच्चे होणार नाही. आणि गोळा करताना अगदी छान गुळगुळीत गोळा करायचं नाही. थोडंसं क्रॅकर्स किंवा थोडीशी खरबुडी किंवा खरखरीत बाजू असेल ना तरी सुद्धा चालू शकेल, म्हणजे त्याच्या आतमध्ये तेल मुरतं आणि आतपर्यंत चांगलं तळून तयार होतं. हवं असेल तसे थोडेसे चपटे चपटे तुम्ही याचे कबाबसुद्धा तयार करू शकता. तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. हातावर एक लहान पिठा एवढा गोळा घेऊन त्याचे छान पातळ कटलेटसुद्धा तयार करू शकता. थालीपीठाप्रमाणे थापून मध्ये छिद्र करून तुम्ही थालीपीठाप्रमाणे भाजून सुद्धा खाऊ शकता.
फक्त एका हाताने तुम्हाला हा गोळा जमत नसेल तर दोन्ही हाताने लाडू करतो त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. तर पहिल्या बॅचमध्ये असे काही आपण मंचुरियन गोळे करून घेतलेले आहे. तेल इथे छान कडकडीत, जसं भज्यांसाठी पुऱ्यांसाठी आपण गरम करतो ना, अगदी तसंच गरम करून घ्यायचं आहे. तेल छान कडकडीत गरम असलं की तुमचे मंचुरियन यामध्ये सुटतसुद्धा नाही, कमी तेलकट तयार होतात. अगदी छोटे छोटे मंचुरियन केल्यामुळे तळायला तसा फार जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर पहिल्या घाण्यामध्ये साधारणतः 8 ते 10 आपण इथे मंचुरियन सुरुवातीला सोडलेले आहे. आता मोठ्या आचेवर सुरुवातीला बघू शकता बुडबुडे भरपूर असतात. जसं हे तळत जाईल तसंच यातले बुडबुडे कमी होतात आणि जर तुमचे मंचुरियन छान हलके फुलके झाले असतील तर तेलावर तवंगू लागतात. तर या पद्धतीने तसे हे मंचुरियन तवंगू लागले की याची बाजू थोडीशी उलटपालट करत मध्यम आचेवर साधारणतः 3 ते 4 मिनटं, म्हणजे मोठ्या आचेवर 1-1.5 मिनटं आणि नंतरच 3 ते 4 मिनटं मध्यम आचेवर असं आपण सगळीकडून एकसारखं छान तळून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता मस्त क्रिस्पी झाल्यासारखे दिसत असेल, रंगसुद्धा अगदी मस्त आलेला आहे आणि 3 ते 4 मिनटं झालेली आहे. आता हे मंचुरियन एका टिश्यू पेपरवर किंवा एखाद्या बटर पेपरवर आपण काढून घेणार आहोत. म्हणजे एक्स्ट्रा काही तेल वगैरे असेल सगळं निथळून तयार मिळेल. आणि दुसरा घाणासुद्धा सेम पद्धतीने आपण घातलेला आहे. आता साधारणतः 100 ग्राम तुमचे सोयाबीन असेल, पीठ असेल, मसाले असतील, यापासून साधारणतः 6-7 प्लेट तुमचे हे मंचुरियन तयार होतात. तर हे झाले आपण स्टार्टर्स म्हणून किंवा टाईमपास म्हणून ड्राय मंचुरियन. तुम्हाला जर हे ग्रेव्हीमध्ये करायचं असेल तर ग्रेव्हीमध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता. मस्त कुरकुरीत आणि छान मस्त झालेले आहेत. बाहेरूनच बघू शकता काय मस्त टेम्पटिंग दिसतंय. अजिबात तेलकट तुम्हाला इथे मंचुरियन दिसत नसेल, कुरकुरीत झालेले आहेत. नुसतेच खाऊ शकता, कोणत्याही सॉसबरोबर, शेजवानबरोबर खाऊ शकता. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. आणि इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.